एक मिनिट काय चाललंय हे प्रत्येक एपिसोड मध्ये मी एक मिनिट एक मिनिट थांबा अजिबात तुम्ही एक मिनिट थांबा तुम्ही कोण आहात कोणी Audience असं बद्दल मला सगळं काय बोलू शकता करायचं? बघा, तुम्ही? मी प्रेक्षक आहे कळलं का मी बघायला आले इकडे शांत बसा आणि हे काय चाललंय प्रत्येक एपिसोड मध्ये तुम्ही असाच प्रपोज करता आणि तुम्ही काय हु हु करता रे प्रत्येक वेळी एक मिनिट काय असा प्रपोज असा मग काय असा करू तिला तिकडे ना जरा चांगले शब्द वापरा ना मराठीमध्ये प्रपोज करा ना मराठी कार्यक्रम करताय ना तुम्ही सांगा कसा करायचा मराठीत प्रपोज माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सरळ साधं बोलता येत नाही तुम्हाला I love you बोलता तरी. तुम्ही टाळ्या तुम्ही पुण्याहून आलाय का हो तरीच जोरदार टाळ्या काय आहे सुलग्ना त्याच्या पुढे काही करू शकत नाही कारण काय प्रेक्षक फार सेन्सिटिव्ह असतात आपले ना आपण नंतर बोलू तू व्हॉट्सअपवर आहेस ना जोरदार टाळ्या सुलग्नासाठी आणि सुचित्रा मॅम साठी झाल्या पाहिजेत टाळ्या का हवायत बसण्यासाठी तर मॅम आलेले आहेत जोरदार टाळ्यांनी आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया पुन्हा टाळ्या मेले हे पण यांना पण काही काम नाही पुढे टाळ्या वाजत बसतात मॅम या सिनेमामध्ये तुम्ही सुलग्नाच्या आईची व्यक्तिरेखा करताय सिनेमा इतका चकाचक आहे आगळा वेगळा सिनेमा बघायला मिळतोय सगळ्यांना आणि सगळीकडे एवढा रिस्पॉन्स येतोय याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं की आजकालची जी मॉडर्न संस्कृती आहे किंवा जे मॉडर्नायझेशन झालंय त्याच्याशी थोडासा रिलेट करणारा हा सिनेमा आहे म्हणजे मुलं आजकाल ज्या प्रकारचा विचार करतात आणि आई वडील ज्या प्रकारे विचार करतात त्याच्यावरती तो एक कुठेतरी साधत ते सगळं समतोल राखण्याचा प्रयत्न केला या फिल्ममध्ये इश्कवाला लव मधून आम्हाला काय नवीन बघायला मिळणार आहे इश्कवाला लवमध्ये मी काय रोमॅन्टिक सिनेमे केले आहेत पण ते खूप असे नॉर्मल रोमॅन्टिक सिनेमे होते इथे ना मला आउट अँड आउट रोमॅन्टिक हिरो म्हणजे समुद्रकिनारी हातबीत पसरवून गातोय हिरोईनचा हात पकडतोय नाचतोय बेसतोय हे सगळं जी दडलेली इच्छा असते नाही का हिरोची ती सगळी मला बाहेर काढता आली या सिनेमात आणि मी जेवढी मजा केली ना मला वाटतं प्रेक्षकांना तेवढीच मजा यायला सिनेमा बघताना काय बोलतोय माणूस माझ्यासमोर सगळ्या गोष्टी मजा केली काय मला विशेष वाटतं लग्न झाल्यानंतरही एवढी मनात इच्छा है सगळं करण्याची सुलग्ना आदि के साथ काम करने का एक्सपीरियंस कैसा था बहुत ज़्यादा अच्छा इसने मेरी इतनी हेल्प की और क्योंकि मेरे को मराठी आती नहीं है सब ने इनफैक्ट मैं सबको जिसके पास भी फ्री टाइम होता था बैठा देती थी लाइंस बताओ प्लीज मैंने मतलब जैसे 10th 12th बोर्ड एग्जाम से पहले होता था वो सगळ्यात प्रॉब्लेम काय होता माहिती का हिचे सगळ्यात सर्वात जास्त लाईन सुलग्नाचे अच्छा या सिनेमाची गाणी फार सुंदर झाली आहेत आणि सगळ्या तरुणांच्या सध्या मोबाईलमध्ये म्हणा किंवा कानामध्ये तीच गाणी वाजतायत पण ही गाणी ज्या गायकांना गायलेली आहेत आणि जो गायक सगळ्या तरुणींच्या दिलाची धडकन आहे असं म्हणायला हरकत नाही जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात स्वप्नील बांदोडकर यांचं. मी तर हँडसम आहातच पण आज जरा जास्त हँडसम दिसतात असं नाही वाटत तुम्हाला नेहमीच दिसतात मला पहिला प्रश्न तोच विचारायचा खरं तर गायक म्हणून तुम्हाला खूप प्रश्न विचारले असतील या शोच्या माध्यमातून एक वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे तुम्ही आम्हाला हिरो म्हणून कधी दिसणार इनफॅक्ट ह्या सिनेमात हा स्वप्नील बांदोडकरने एक स्पेशल अपिअरन्स केलाय क्या बात है येस दादा अनुभव खूप सुंदर होता ॲक्टिंग करण्याचा आणि बेसिकली फिल्मची जी गाणी आहेत ती इतकी सुंदर आहेत माझी 3 गाणी या फिल्ममध्ये आणि इतकी फॅन्टॅस्टिकली ती शूट झालेली आहेत आणि आदिनाथ आणि सुलग्ना दे हॅव लुक सुपर मी पूर्ण गाणं नाही म्हणायला सांगणार माझी रिक्वेस्ट आहे फक्त जर तुम्ही थोडं आमच्यासाठी गुणगुणलं तर घरात बसलेल्या रसिक प्रेक्षकांना खूप आनंद होईल तू दिसता मन माझे वेळे मला विसरते तू हसता रेशीम गाणे नवे मनी उमलते वा श्वासात कोणते अलगूज वाजते का सांग भान हे हरपून जातसे
जगणेच होते स्वप्नासारखे तू दिसता मन माझे वेडे मला विसरते खरं तर कसं असतं, आई आलेली आहे, मुलगी इथे आहे, आता काय या मुलीने तर जमवलेलंच आहे, आणखीन एखादी मुलगी असावी असं माझी अपेक्षा होती आणि मला कळलं की यांना आणखीन एक मुलगी आहे या सिनेमामध्ये. बरोबर आहे ना? तर आता त्या मुलीला पण आपण या मंचावरती आमंत्रित करूयात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या भार्गवी चिरमुले यांच्यासाठी. भार्गवी, मनापासून स्वागत आहे तुमचं या मंचावरती. एक मिनिट त्या आल्या, त्या बसल्या, यासाठी जोरदार टाळ्या कशासाठी? हे बघा, मला ना हे पुढचं बघ, वाक्य- निलेश, कारण तुझं त्या नाव पुण्यावरून आल्या. अरे पुण्याहून आल्या? तुझं नाव भार्गवी का ठेवलं? फार भार्गवी असतात का तुम्ही? माझ्याकडे असतं ना, माझ्याकडे पानसट असं लिहिलेलं, तुम्ही तुम्हाला दाखवलं असतं हे पानसट आहे पण म्हणून. तुझ्याकडे नाहीये, माझ्याकडे आहे. हा फरक आहे दोघांमध्ये. ओके. इश्कवाला लव मध्ये तुम्ही काय भूमिका साकारताय ती मला ऐकायची आहे. सुलग्नाची मोठी बहीण आहे जी तिला प्रेमाचा अर्थ शिकवण्यासाठी, कारण का या सगळ्या बायका तिला खूप त्रास देत आहेत थ्रू आउट द फिल्म, पण तिला नक्की जाणवून देणं की प्रेम तिचं नक्की आहे आदिनाथवरती, ते कॅरेक्टर माझं आहे सिनेमामध्ये. हो हो, म्हणजे प्रेम शिकवणारी बहीण असं म्हणायला हरकत नाहीये. अरे नवीन पोरगी पाहून एकदम बाव चढून जाऊ नका रे. शांत बसा. अरे आपल्या गावात आलेली पाहुणी नाही ते पळून जाईल ते. आणि एक लक्षात ठेवा, तुमचं जे चोरी करण्याचं हुनर आहे ते आज दाखवू नका इकडे. कोणाचे पाकिट मारू नका, ते ब्रेसलेट मारू नका, सोनकाळ्या मारू नका, नाही तर पोलीस डिपार्टमेंटचे लोक इथं आलेले आहे, लक्षात ठेवा, धरून देतील. मी मध्ये पाळणार नाही, आमचे त्यांचे जुने संबंध आहे. नमस्कार सर, नमस्कार. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट टू यू. आज इंग्लिश आहे, आज इंग्लिश का? आज म्हणजे थोडासा मला तुला लक्षात आलं असेल आज मी काय English बोलतोय. म्हणजे इथं बसलेल्या सगळ्या लोकांना मी काय बोलतो ते कळलं पाहिजे. सगळ्या लोकांना कळतंय, विशेष कुणाला तरी तुम्हाला ऐकू. तर आधी ना थोडंसं मागे सर. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ फर्स्ट टू यू. तर आय एम सरपंच ऑफ दिस तुकडवाडी. यु नो सरपंच. मला नाही कळलं. तर म्हणजे काय झालं की त्यामुळे या इथे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी आज या ठिकाणी माझ्यावर आलेली आहे. आज आपल्या गावाचं खरं भाग्य म्हटलं पाहिजे का पोलीस खात्याचा एवढा मोठा बडा अधिकारी आज या ठिकाणी आलेला आहे. त्याबद्दल जोरदार त्यांना टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया आपण. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.